हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे असतात. आधी आपण लहान असतो, बाल्यावस्था, नंतर युवक बनतो, नंतर आपली यौवनावस्था असते, नंतर स्टेज येतो वृद्धाप्य. ह्या सगळ्या स्टेजेसमध्ये आपण कंपेअर केलं तर तक्रारी, प्रॉब्लेम्स कोणाच्या जास्त असतात? ज्येष्ठांच्या. समस्या असतील काही. ह्याला का कारण काय आहे? हे बघा, लहान असताना आईवडील अगदी प्रेमानं सर्व गोष्टी करतात, खूप अपेक्षा असतात. नंतरचं तर काय, आपला स्वतःच्या हातातच असते सगळं. नंतर मात्र हातपाय थकल्यावर प्रत्येकाला जाणवते, आणि हे दिवस प्रत्येकाला येणार. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहे, लहानांते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. ओके, पुढचं समजायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे तुम्हाला सगळं नीट समजेल नंतर मला काय बोलायचं आहे. तर एकदा काय झालं, एक आई गावाकडे शेताकडे राहत होती. ती स्त्री, मुलगा नोकरीसाठी सिटीमध्ये राहत होता. मुलगा आणि सून. बरीच वर्ष मुलगा सारखा आईला म्हणायचा, ये तू. पण आईला कसं, त्या बाईंना पण करमत नव्हतं सिटीमध्ये. त्यांना आपले शेतात, आपले घरात बरं वाटायचं. पण सारखा मुलगा मागे लागला, ये की आई, एक 8-10 दिवस तर राहून जा आपल्याकडे, ह्या दिवाळीसाठी तूच आमच्याकडे यायचं. म्हणून मुलांना खूप आग्रह केला. म्हणताना त्या मुलाकडे आलेल्या होत्या. मग दिवाळीचे 8 दिवस आधी खरेदीसाठी मुलगा सून बाहेर जातात. तसा मुलगा आपल्या बायकोला म्हणतो, बायको पण आवरून निघून राहिलेली असते. आईला काय हवे विचार ना, आपलं सगळं झालं, आईला काय हवे विचारतात. तसं बायको म्हणते, त्यांना आता काय लागते, त्यांना कपडे असले, पोटाला 4 घास खायला मिळालं झालं, त्यांना काही आणि गरज असते, त्यांचं काय सामान असतं आणायचं, असं बायको म्हणते. तरी मुलाला खूप प्रेम होतं आईबद्दल. मुलाला म्हटलं असं कसं, म्हणा मुलगा स्वतः जातो आईला विचारायला, आणि सून येऊन गाडीत बसलेली पण असते. मुलगा जातो आईला विचारतो, आई आम्ही दिवाळीची खरेदी करायला जाणार आहोत, तुला काही सामान हवे का, तुला काही वस्तू आणायच्या असल्या तर सांग, घेऊन येतो आम्ही. तसं आई म्हणते, हो मी सांगते, म्हणते मी तुला चिठ्ठीत लिहून देते का, म्हणजे गडबडीत तुला लक्षात राहणार नाही. म्हणून त्या बाई काय करतात, सगळं लिहितात आणि ती चिठ्ठी घडी करून मुलाच्या हातात देतात. मुलगा खिशात ठेवतो, ओके घ्यायच्या वेळेला काढून बघूया म्हणून. आणि गाडीत येऊन बसल्यावर मुलगा बायकोला म्हणतो, बघ आईला पण होतं सामान, तिनं पण चिठ्ठी दिली आहे, तुला मी सांगत नव्हतो का, आईला विचार काही आणायचं आहे का म्हणून. आणि दोघंही जातात. जाऊन बायकोनं आपल्याला हवा तर सगळा खरेदी करते आणि म्हणते, मी आता दमले बाबा, तुमच्या आईला काय हवे तर घ्या आणि या, मी गाडीत जाऊन बसते. ती गाडीत जाऊन बसते. मग मुलगा चिठ्ठी उघडतो, भले मोठी चिठ्ठी दिसते की, म्हणतो. बघितलं की आईनं काय लिहिलेलं असते ते, बाळा मला आता काही वस्तू नकोत, तुला कुठेही घ्यायला मिळत असला तर वेळ देत जा माझ्यासाठी, रोज 10 मिनटं का होईना माझ्याशी बसून बोलत जा. मला आता बाकी काही नको, मी सगळेच उपभोग घेतलेला आहे, मला कशाचीच अपेक्षा नाही. मला हवे तुमच्यातला थोडासा वेळ. का मला माहीत नाही मी किती काळ जगणार आहे नाही, नंतर मला काही तुमच्याशी बोलायला भेटायला काही होणार नाही. त्यामुळे माझे किती दिवस उरलेले आहेत
तेवढे दिवस माझ्याशी प्रेमानं बोला. मला एकटीला बसून बसून कंटाळा येतो रे. वाचायला गेलं तरी डोळे पण थकतात. म्हणून फक्त मला तुमचा थोडासा, तोही सगळा नाही, थोडासा वेळ पाहिजे. ह्याचे पलीकडे मला काही नको, असं तिनं चिठ्ठी लिहिलेलं असते. मुलगा तर बघतो, वाचतो आणि त्याचे डोळ्यातनं पाणी येते. त्याला आठवते आपण लहान असताना आईनं आपली किती काळजी घेतलेली असते. आपल्याला सगळा वेळ, स्वतःचा वेळ सगळा तिनं आपल्यासाठी दिलेला असतो. रात्री झोपवायला म्हणा, जेवायला घालायला, आंघोळ घालायला, कशाला नाही, सगळ्याला वेळ दिलेला असतो. आजारी असलो की दिवस रात्र आई आपल्या जवळ असायची. आणि आज आता ती अजूनही किती काळ राहणार आहे माहीत नाही. तसं असताना आपल्याला कित्येक वेळसुद्धा तिच्याशी बोलायला मिळत नाही. हे सगळं त्याचे डोळ्यासमोर येते आणि तो एकदम रडायला लागतो. नवरा एकदम असं खाली रडत कोसळलेला बघून बायको गाडीतनं उतरून पळत येते. तिला वाटतं असं काही सासूबाई आणायला सांगितले की नवऱ्याचे डोळ्यातनं पाणी आलं. ती पण चिठ्ठी घेतीये आणि वाचताना तिला पण राहवत नाही, तिचे पण डोळ्यातनं पाणी येते. मग दोघंही घरी येतात. म्हणजे मला काय म्हणायचं बाळांनो, आता थकलेल्या जीवांना असं काही अपेक्षा नसतीये आणि शक्य एवढे लोक त्यांची पैशाची सोय ते करून ठेवलेली असते. काही लोकांना पेन्शन असेल, पेन्शन नसलेले सुद्धा आपले मिळवते काळातच आपले उतारवयाची पैशाची सोय करून ठेवलेली असते. का म्हणजे कोणालाही आवडत नाही आपण फायनान्शियली आपल्या मुलांवर अवलंबून राहावं. आपण आनंदानं आपले मुलाबाळांचं केलेलं असते, पण आपल्याला हक्कानं त्यांच्यावर ओझं बनावं असं कुठलेच आईबाबांना वाटत नाही. त्यामुळे फायनान्शियली ज्यांना शक्य आहे ते सगळे आपली सोय केलेली असते. त्यामुळे त्यांना तुमच्याकडनं काही पैशाची अपेक्षा नाही. आता वस्तू म्हणाल तर अहो त्यांना आता कशाची कमी असते. कपडे लत्ते चिक्कार आहेत. आपण आहेत तेपर्यंत आयुष्यभराला पुरेल एवढे कपडे आपल्याकडे असतात. आणि काही अशी विशेष गरज असते, अपेक्षा काय असते मात्र त्यांची, फक्त तुम्ही जरासं त्यांच्याशी प्रेमानं चांगलं बोलावं एवढीच अपेक्षा असते. ह्याचे पलीकडे काही अपेक्षा नसते. काही ठिकाणी आपण बघतो हे ज्येष्ठ माणसांना, आता ती आजी असते, कोणाची तरी आई असेल, सासू असेल, मग म्हातारे म्हणायचं का, उठकी सुरडे म्हातारे, अमुक कर की गये म्हातारे, अमुक झालं का, असं काहीकडे असं बोलायची तऱ्हा मी ऐकली आहे. नो डाऊट काही भागातली ती भाषा पण असेल, त्यामुळे त्यांना त्यातलं काही वेगळं वाटत नाही किंवा काही त्यांना त्याच्याबद्दल असं चुकीचं आहे असं वाटत नाही. अहो प्रत्येकजण म्हातारं होणार हे काही कोणालाही राहिलेलं आहे का. आज लहान मुलं असलं तरी थोडे वर्षानं तर पण म्हातारं होणार. जसं आज म्हातारे आहेत ते पण एकेकाळी लहान मुलं होती असं मोठे होत तिथेपर्यंत आलेले आहे. त्यामुळे ही म्हातारपणाची अवस्था म्हणा हे नॅचरल आहे. हे काही असं वेगळं नाही आहे, नॅचरल आहे. हे त्यांनाही ह्याची कल्पना असते. मग सारखा उठकी सूट, ए म्हातारे तुला काय पाहिजे, म्हातारीला विचार, म्हातारी जेवली का, असं ज्या घरात बोलत जातात
त्यांच्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे, असं बोलू नका. अहो, आम्हाला ऐकायला सुद्धा आवडत नाही हे शब्द. मग ते रोज ऐकून घेणारे माणसांना कसं वाटत असेल. जे काही त्यांचे दिवस आहेत तेवढे दिवस त्यांच्याशी प्रेमानं वागा. त्यांना काही हवं नको तर बघा. एवढं तुम्ही केलात का नाही, तुम्हाला भरपूर आशीर्वाद त्यांच्याकडनं तर मिळतातच. तुम्ही कसं वागलात तरी आई वडील तुम्हाला आशीर्वाद देतातच. पण तो देव पण तुम्हाला छान आशीर्वाद देईल. का म्हणजे आज आता त्यांची ही स्थिती आहे, अशी तुमची एक ना एक दिवस येणार आहे. तुमची मुलं हे बघत असतात तुम्ही तुमच्या आईवडिलांशी कसं वागता तसं. इन द सेम वे ती मुलं पण उद्या तुम्ही ज्येष्ठ झाल्यावर मुलं पण तसंच वागतील. त्यामुळे मला सगळे यंगस्टर्सांना सांगायचं आहे, जरा घरातले सिनियर सिटिझन्सांशी बोलताना जरा विचार करून बोला. म्हणजे त्यांनाही आनंद वाटेल, तुम्हालाही आनंद होईल. अच्छा, हॅव ए गुड डे.